बाजूने संतोष वळवी, तर सलामीची जोडी आपण पाहतो या विकास वल्वी आणि मुकेश वल्वी असे दोन बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. दोन बंधू हे मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो या अर्जुन वल्वी याला. आज आपल्याला नागली टीमच्या माध्यमातून अशोक पासमारे देखील पाहायला मिळणार आहे. वाटतं या मॅच संपत आलेल्या आहेत आणि अशोक याचा आता फॉर्म हा आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आता फॉर्ममध्ये आला अशोक पासमारे. चला घाई करायचे क्षेत्ररक्षणामध्ये. चला जेवढं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उशीर कराल तेवढाच तुम्हाला उष्णताही जास्त जाणवेल मैदानाच्या आतमध्ये. विकास वल्वी मॅन इन फॉर्म आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती मुकेश वल्वी, तर बॉलिंग ट्रॅकवरती अर्जुन वल्वी. वल्वी ब्रदर्स सध्या तरी आपण पाहतो या इन ॲक्शन या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि मिड विकेट असे तीन क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले गेलेत. इथे थोडंसं रडपमध्ये चुकतोय गोलंदाज. आपण पाहतो या आजच्या दिवसातील ही 5वी मॅच असेल. आई भवानी स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा इथे निर्णय घेतलाय. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल नागले संघ. पहिला चेंडू फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय. बघा एका टप्प्याने चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. पहिल्या बॉलवरती चौकारने आपला अकाउंट ओपन केलाय. सन्माननीय मयूरजी शेंडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. पहिल्या मॅच मध्ये पाहतो या खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलाय. पाहतो या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत मयूरजी शेंडे. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय या बाउंड्री लाईनच्या बाहेर. या आता या वेळेस आपण पाहतोय आता षटकार ठोकलाय. या अगोदर चौकार होता, या वेळेस षटकार. त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. थँक्यू डीजे मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. साईनाथ पवार यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळतोय. हा तर खूपच लांब पाठवलाय विकास वल्वी याने. बघा त्याच्या घराकडे या चेंडू त्याने पाठवलाय. षटकार 6. थँक्यू डीजे. 3 बॉल वरती 3 बाउंड्रीज आपण पाहतोय. चौकार षटकार धावसंख्या 16 धावा. इथे पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळतोय. 3 in a row सलगचा 3रा षटकार विकास वल्वीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. हा चेंडू देखील गॅप मध्ये आहे. आणखीन एक बाउंड्री या ओव्हर मध्ये. बाउंड्री मध्ये डील करताना दिसलाय विकास वल्वी. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर.
डीजे हा चौकार धावसंख्या आता 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, साईनाथ येतोय तिकडे. या वेळेस चुकी होणार नाहीये साईनाथ कडनं. साईनाथने हा झेल पकडलाय. अखेरीस शेवटच्या बॉल वरती विकेट मिळालाय विकास वलवी याची. या मॅचची गोल्डन विकेट म्हणावी लागेल. फलंदाज बाद. या पायगाववाल्यात हायलय दम, जोडीला प्रणय मुकादम. ग्रुपवाला लय डेरिंग वाला, वो कभी नहीं झुकेगा. अपना दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. उमेश मुकादम किंग है, ऑलवेज किंग रहेगा. थँक्यू डीजे. रोहित कोम येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकात 26 धावा आलेल्या आहेत. 26 धावा. आणि नव्याने बॅटर ध्रुप बीज हा नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय सध्या तरी. स्ट्राईकवरती आहे आता मुकेश वलवी. पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा इथे कुठल्या गेल्यात. चांगली सुरुवात, चांगला प्लॅटफॉर्म इथे सेट केलाय विकास वलवी याने. मात्र तो बाद झालाय. चला थोडीशी घाई करायची आहे. आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण ते सजवलं गेलंय. असं आपण पाहतोय बारख्या वलवी देखील इन ऍक्शन पाहायला मिळतोय मैदानावरती. इथे आता फुलटा चेंडू आहे. बारख्या वलवीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय तिकडे बघा. मात्र बारख्याकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय 6 धावांकरता. बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. इथे या ओव्हरमध्ये देखील षटकाराने सुरुवात होताना दिसते आपल्याला. साईडला हा फटका ते केला गेलाय. साईनाथ आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. आज आपण हवेचा वेग जर बघितला तर थोडासा इथे बदलताना दिसतोय. कालच्या दिवसामध्ये आपण जर बघितले तर पूर्वेला वारे वाहताना आपण बघितले होते. आता इथे जर वारे जर बघितले तर थोडेसे उलट्या दिशेने फिरताना दिसत आहेत आपल्याला. दक्षिणेच्या दिशेने हे वारे इथं सुटताना दिसत आहेत. का ध्रुप याच्यावरती आता जिम्मेदारी असणार आहे. कारण आता तो स्ट्राईकवरती असणार आहे. कारण या अगोदर आपण पाहतो या मुकेश आणि विकास याने बिग हिटिंग केलेली आहे आणि चांगल्या धावा या धावफलकावरती लावलेल्या आहेत. आणि नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतोय ध्रुप हा आता स्ट्राईकवरती आहे. रोहित कोंब याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरं षटक हाताळतोय. 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 33 रन्स ऑन द बोर्ड. इथे शफल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. सदानंद वलवी आहे तिकडे. चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली. एक धाव इथे पलून पूर्ण केली गेली. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. या वेळेस स्टॅम्पिंग झालाय. साईनाथ आलाय पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. आणखीन एक झेल इथे पकडलाय साईनाथ नडगे आणि यावेळेस मुकेशला माघारी जावं लागेल. दोरा बकऱ्यांशी जाण रोज हटवला, आता लग्नाचा माझा यो वैभव झाला. दोरा बकऱ्यांशी जाण रोज हटवला, आता लग्नाचा माझा यो वैभव झाला. ओया ओया बा लगीन करून दे माल नवरी कौसून दे, माझा लगीन करून दे माल नवरी कौसून दे. थँक्यू ढीज. आता नव्याने बॅटर देवानंद वल्वी हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. दोन छोटे बंधू बाद झाल्यानंतर आता त्यांचा मोठा बंधू हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय बिग बी. आता आपण पाहतोय मैदानाच्या आत इन झालाय. त्याच्या समोर रोहित याचं कडवं आव्हान आहे, कारण पहिल्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर रोहित याने चांगला कमबॅक इथे गेला. मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. यावेळेस बघा फक्त जागा बनवली देवानंद याने आणि एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. देवानंदला देखील माहिती आहे की विकेट इथे डाऊन झाले 77-2. इथे आता खेळपट्टीवर थांबणं फार गरजेचं आहे आणि तेच कारण सिंगल धाव त्याने इथे घेतली. आणि आपण पाहतो या धावफलक आता 35 या आकड्यावरती 35. आपण पाहतो आज प्रेक्षक जर बघितल्यानंतर अशोक पासमारेची बॅटिंग बघण्यासाठी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला दिसत आहेत. मात्र अशोक अजूनही आपण पाहतोय की डगआउटमध्ये बसलेला आहे, की आज त्याची देखील बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. थोड्याच वेळात पाहुण्यांचं देखील आगमन होईल. या षटकातील अजूनही आपण पाहतो या शेवटचा एक बॉल बाकी आहे. ते बघा खुलवड्याबाजा चेंडू स्विंग अँड मिस. हा चेंडू तो या डॉट. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो या 35 धावा. 17.50च्या सरासरीने या धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता पाणी पोचवलं जात आहे. पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पोहोचवला जाईल. 35 धावा तर धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले हा संघ. थोड्याच वेळात पाहुण्यांचं देखील आगमन होईल. सन्माननीय कांतीलालजी देवलीकर साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. आत्ताच आगमन होणार आहे. बघा आत्ताच आगमन झालंय कुमार सम्राट कांतीलाल देवलीकर यांचं ते आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय काराई स्पोर्ट्स नाईकपाडा ईस्ट संघाला त्यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत आणि आपण पाहतोय त्यांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. कुमार सम्राट कांतीलाल देवलीकर यांचं आगमन झाले. त्यांचा मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पहिला बॉल हुक केलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बघा साईनाथ याचं देखील षटकाराने स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवरती देवानंद वल्वी याने ठोकलाय षटकार. डीजे दीपक. थँक्यू डीजे. बघा साईनाथ याचं देखील षटकाराने सुरुवात झालाय. अर्जुन याचा स्वागत देखील सरळ 6 धावांन करता पाठवलाय देवानंद वल्वी याने ठोकलाय दुसरा षटकार.
तर क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो थँक्यू डीजे. काय स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. स्वीट हिट झाला होता. बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले गेलेत. या अगोदर विकास वल्वी आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. इथे आता आपण पाहतो कट शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका ते केला गेलाय. चेंडू इथे देखील बाउंड्रीच्या बाहेर जाताना दिसतोय. आणखीन एक बाउंड्री. या अगोदर 2 षटकार त्यानंतर हा चौकार. पाय गावाचा तो टायगर उमेश मुकादम एक नंबर साथ कधीच त्याची नाही सोडणार बबलू शेठ देवेश पाटील इथे पण पाहतोय ऑन साईडला फटका ते केला गेलाय. प्रवेश आहे तिकडे. प्रवेश चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता पोचली गेली 53 या आकड्यावरती. 53 53 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. साईनाथ नोडग्याला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पुन्हा एकदा स्वीट हिट झालाय. हा चेंडू देखील सरळ 6 धावांकरता निघून गेलाय. देवानंद वलूच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट षटकार. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान ही क्रिकेटपटूंची घाण ही क्रिकेटपटूंची घाण इथे क्रिकेट जीव की प्राण 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 या पालघर बघा काय जबरदस्त फटकेबाजी होताना दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे 59. 59 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आता लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा तर खूपच लांब पाठवलाय. देवानंद वल्वीच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. B1 जिग्नेश B1 जिग्नेश B1 जिग्नेश B1 जिग्नेश ए बाई एखाद बाटली दारू दे ना माझा व्यवहार चोख न पैसा रोख आहे न भाऊ दारूची बाटली पिया बरी बाटली दारूची बाटली पिया बरी बाटली काय जबरदस्त फटकेबाजी होताना दिसते आपल्याला. बघा टॉस जिंकला होता. नागली संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत 65 धावा या धावफलकावरती लावल्यात आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पण तिकडे मॅच बॉल देखील येताना दिसतोय आपल्याला. चला मॅच बॉल फेकायचा तिकडनं. षटकार चौकारांची आतिषबाजी. बघा तब्बल 30 धावा या 3ऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. इथे आता ध्रुवच्या बॅट मधून निघालाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. बघा आता ध्रुव बीज देखील आपले रंग उधळायला इथे त्याने सुरुवात केलेली आहे. बघा आकाशाचं देखील स्वागत षटकाराने केलेलं आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इथे आता नशिबाचा चौकार. आज नशिबाची साथ देखील मिळत नाही आहे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाला. आपण पाहतो यष्टीरक्षक करणं झालेली चूक. विकेट किपर पाहतो आपण राजू कोम जे महेंद्रसिंग धोनी यांचे फॅन आहेत. त्यांच्या
टी शर्टवरती आपण पाहतो या 7 क्रमांक, मात्र त्यांच्याकडनं झालेली आहे चूक. आणि आता आपण पाहतो या पंच रिव्ह्यू घेतलाय का? हा रिव्ह्यू कशासाठी असेल? व्हाईट बॉलसाठी का? येस, थँक्यू. बघा इथे पण पाहतो षटकार आलाय, त्यानंतर एक चौकार देखील आलाय. मात्र हा चौकार पाहूया कशा प्रकारे बॅटच्या स्वरूपात आलाय की बाईच्या स्वरूपात आलाय की एक्स्ट्रा चेंडू टाकला इथे, हे बघितलं जाईल. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. इथे आपण पाहतो या पंजा इथे खुललेला आहे. हा फलक आता इकडं वेगाने पुढे सरसावताना दिसेल आपल्याला. इथे बघा आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. चेंडूने उंची घेतली, लांबी किती घेतले पाहूया. आणि खराब क्षेत्ररक्षण झालंय, खराब फिल्डिंग. चेंडू फरार, सीमारेषा पार. हालाय खणखणीत दर्जेदार चौकार. 4. बघा हा चौकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरसावताना दिसते आपल्याला. इथे आता लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. ना इक्का ना दुक्का, सीधा छक्का. 6 धावा, षटकार. गणेश 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 थँक्यू डीजे. आपण पाहतोया हा षटकार आलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 86. 86 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या स्पर्धेचा उच्चांक इथे गाठलेला आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर 77 धावांचा उच्चांक आपण बघितला. आतापर्यंत इथे 86 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. साईडला फटका देखील केला गेलाय. गॅप इथे देखील शोधलाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिकडे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या आता 88 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. आपण पाहतो या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके जर येत आहेत तर 100चा आकडा देखील क्रॉस होऊ शकतो. इथे ऑन साईडला फटका इथे केलाय. रोहित आलाय तिकडे, रोहित कुम. रोहित कडनं झाला मिस्टेक, जल ड्रॉप. एक सिंगल धाव इथे येईल. या सिंगल धावेने धावसंख्या आता 89 89 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा ज्या प्रकारे आपण ही खेळपट्टी पाहतोय, ज्या प्रकारे मैदान पाहतोय आपण, नक्कीच एक उच्चांक नक्कीच साधला गेलाय या मैदानावरती. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ते आता ऑन साईडला फटका देखील आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रोहित आलाय आणि रोहित कडनं पुन्हा एकदा झेल तिकडे सुटला गेलाय. खांदे पूर्णपणे ढासाले दिसत आहेत आपल्याला. आई भवानी ब्राह्मणगाव या संघाचे. आणखीन एक झेल सुटला. पण धावा किती असतील या? एकच. यस, थँक्यू. फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या झाली 90 धावा झाल्या धावफलकावरती. 90 रन्स. 91 धावांचं लक्ष हे इथे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 91 धावा या मॅच जिंकण्याकरता ते नक्कीच बनवाव्या लागतील आई भवानी ब्राह्मणगाव या संघाला.
आपण पाहतोय आमच्या व्ही कक्षामध्ये मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. सम्राट इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर सम्राट कांतीलाल देवलीकर यांचं आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय श्रमजीवी संघटनेचे आपण पाहतोय ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे आता केला जाणार आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती कुमार सम्राट कांतीलाल देवळीकर त्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य आणि कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या टीमसाठी त्यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर देखील झालेले आहेत आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे आता केला जाणार आहे. आपण पाहतोय सम्राट कांतीलाल देवलीकर यांचा आदर सत्कार येथे केला जातोय. आपण पाहतोय मायेची उपदवणारी शाल, या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. सम्राट एंटरप्राइजेसचे ओनर आहेत सम्राट कांतीलाल देवलीकर. आपण पाहतोय त्यांच्याकडनं या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य आणि कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीमसाठी टी शर्ट्स देखील त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला गेला आहे. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता आलात, आपली उपस्थिती नोंदवली. पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार असतील. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरुवात होतोय. सामन्याला एक मोठं टार्गेट इथे आपण पाहतोय ठेवलं गेलंय 91 धावांचं आणि 91 धावा पूर्ण करण्यासाठी 2 बिग हिटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एका बाजूने साईनाथ नडगे तर एका बाजूने आपण पाहतोय निलेश धिंडा. शंकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता आहेत. आपण पाहतोय साईनाथ पवार आणि त्यांचा हा आदर सत्कार इथे केला जातोय. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती एक माईची उबदाणेरी शाल, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. सानेजी पवार आपले देखील खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला गेला आणि मिस्टेक झालाय, बिग मिस्टेक पाहायला मिळाला. मुकेश कर्ण देखील थोडासा मिस्टेक पाहायला मिळाला आणि ते पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय. चला तिसऱ्या पंचांकडे जाऊया. तिसऱ्या पंचांची ते मागणी आता केलेली आहे. अगदी बाउंड्रीच्या जवळ हा चेंडू फील्ड केला गेला होता.
फक्त 2 धावा असतील. 2 धावा पलून पूर्ण केल्यात का? कारण पाहतोय ज्या प्रकारे त्यांनी चेंडू उचलला होता मैदानाच्या बाहेरून नक्कीच उचलला, मात्र पाय ज्यावेळेस बॉल उचलला त्यावेळेस आपण पाहतोय पाय हा त्याचा वरती होता. तेच कारण पाहतोय की 2 धावा इथे नक्कीच गृहीत धरल्या जातील. त्यात आपण पाहतो या व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतो या 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे पाहतो पण ऑन साईडला फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावाने धावसंख्या आता आपण पाहतो या 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत फक्त 3 या षटकातील. पाहतोय चांगला चेंडू हाताला गेलाय. यावेळेस पाहतो पण निलेश धिंडा थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय आपल्याला. इथे आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. चांगली बॉलिंग इथे करताना दिसतोय देवानंद वल्वी हा खेळाडू. बॅटिंगमध्ये देखील चांगली त्यांनी कामगिरी केली आणि आता बॉलिंगमध्ये देखील चांगली कामगिरी करताना दिसतोय. पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल, जास्त काय मिळणार नाही आहे. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. आपण नागले संघाचा जर विचार केला तर त्यांच्या 26 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी बनवल्या होत्या. इथे फक्त 5 धावा या आपण पाहतोय धावफलकावरती. तुलसीदास येतोय. तुलसीदास बीज. ऑन साईडला फटका ते केला. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. 100 झेल पकडण्याचा प्रयत्न, 100% एफर्ट्स ते पाहायला मिळाले, मात्र चेंडू हा बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय 4 धावांकरता. इथे आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. अक्षय याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अक्षय बीज बघा. अक्षय बीज याने हा झेल सोडलाय. वाटते निलेश धिंडाने काहीतरी तिकडे सांगितलं असेल अक्षयाला, कारण या मॅच चालू होण्या अगोदर निलेश आणि अक्षयची भेट झाली होती. दोन्ही जवळचे मित्र आहेत. आणि बघा अगदी अक्षयच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि निलेशचा हा झेल हा सुटला गेलाय. बघा निलेशचा झेल कदाचित महागात पडू शकतो नागले संघाला. पुन्हा एकदा अक्षयच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस पुन्हा एकदा अक्षय करणं झालंय चुकी. बिग मिस्टेक. झेल इथे देखील ड्रॉप झालेला आहे. बघा कॅप्टन आहेत संघाचे अक्षय बीज आणि त्यांच्याकडनं आणखीन एक झेल सुटताना दिसतोय आपल्याला.
इथे आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पॅडन बॉल संपर्क होत नाही आहे. ते आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. आपण पाहतोय 91 धावांचं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट सेट केलं गेलं, त्याचा प्रेशर आता जाणवायला लागलेला आहे आई भवानी ब्राह्मणगाव या संघासमोर. त्या ऑन साईडला आता फटका खेचला गेलाय. चेंडूने उंची घेतलंय, लांबी घेतलेली नाही आहे आणि चांगला झेल तिथे कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे निलेश धिंडा. मेरा मान मेरा मेरा जुनू यारा तू ही अरमान है. बघा आता नव्याने बॅटर राजू येतोय. राजू कोम, जर्सी क्रमांक 7. आल्या आल्या बिगेट करण्याचा प्रयत्न, पॅड अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धावफलक पूर्णपणे स्थिरावला गेले, ते म्हणजे 11 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय आई भवानी ब्राह्मणगाव संघ. कारण ज्या प्रकारे पाहतोय 91 धावांचं टार्गेट आहे आणि 91 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही मॅच जिंकण्याकरता 80 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आता 40ची सरासरी इकडनं राखायची आहे. आता भरपूर कठीण झालंय. तर पाहूया कुठपर्यंत या टार्गेटचा ते पाठलाग करतायत. कारण जो नव्यानं बॅटर आला आहे तो आपण पाहतोय राजू कोम, एक बिग हिटर आपण पाहतोय. पॉवर हिटर आहे आई भवानी ब्राह्मणगाव या संघाचा. आणि स्ट्राईकवरती देखील आपण पाहतोय साईनाथ नडगे याला. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे, मात्र फक्त एक सिंगल धाव इथे घेतली जाते. धावसंख्या आता आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. सामना जर इकडनं आपण जर पाहिला तर एकतर्फा सामना इथे पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर अद्दाला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. इथे आपण पाहतोय राजू याचा फटका पूर्णतः फसला गेला होता आणि आपण पाहतोय झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय राजू कोंब याला. बघा राजू कोंब सारख्या फलंदाजाला ते जीवनदान मिळालंय. मात्र आपण पाहतोय की जो टार्गेट आहे तो भरपूर मोठा टार्गेट आहे. म्हणजे अजूनही आपण पाहतोय की हा सामना पूर्णतः ब्राह्मणगाव संघाच्या हातामधून निसटलेला आहे आणि नागली संघाने या सामन्यावरती पकड मजबूत केलाय. मात्र टार्गेटच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय आई भवानी ब्राह्मणगाव संघ. अखेरीस एक बिग हिट इथे येताना दिसतोय आपल्याला. षटकार आलाय साईनाथच्या बॅटमधून. आपण पाहतोय या षटकाराने धावसंख्या आता 19 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 19 धावा या धाव. इथे आपण पाहतोय मिस्टामिंग झालाय. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचला होता, मात्र झेल हा सुटला गेलाय. ते आपण पाहतोय राजू कुम पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. यज्ञेश वलवीवरती कामगिरी सोपवलेली आहे बॉलिंगची. शफल होऊन काढण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. चेंडू गॅप मध्ये निघून चाललाय. इथे देखील फक्त एक सिंगल धाव मिळणार आहे. सिंगलने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. नितेश वलवी भरपूर नाखुश झालेत साईनाथ नडगेवरती.
कारण नितेश याला मोठ्या फटक्यांची आवश्यकता हवी होती. बघा नितेश नाखुश झाले, मात्र या फटक्याने ते खुश देखील झालेत. अखेरीस या बॉलवरती षटकार इथे लगावलाय. धावसंख्या 91 धावांचा पाठला करत असताना आपण पाहतो या 27 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 27 रन्स. बघा ज्या प्रकारे बॉलिंग राहिली होती पहिल्या इनिंगमध्ये अर्जुन वल्वी याने 26 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोहित कोम याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, 9 धावा त्याने खर्च केल्या. मात्र साईनाथ नडगे याने 30 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर आकाश वल्वी हा जो गोलंदाज होता तो देखील मागणं ठरला. त्याने तब्बल धावांचा जर विचार केला तर 26 धावा त्याने खर्च केल्या. ध्रुव बीच शेवटचं षटक हाताळण्यासाठी एकतर्फा सामना आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉलने इथे सुरुवात केलंय. इथे आणखीन एक व्हाईट बॉल येताना दिसतोय. बघा राजू कोमसाठी इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. षटकारांची हॅट्रिक जर ठोकली तर नितेश वल्वी यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. बघा षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे. मात्र इथे आपण पाहतो या फलंदाज बाद झालेला आहे. राजू कोम हा फलंदाज बाद होऊन आता तंबूच्या आश्रयाला परततोय. बिग विकेट डाऊन. थँक्यू डीजे. आपण पाहतोय कुमार सम्राट कांतीलाल देवळीकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले होते, मात्र आपल्यापासून त्याचा रजा घेत आहेत. आपण पाहतोय त्यांच्याकडून आपल्या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर आपण पाहतोय कान्हाई स्पोर्ट्स नाईकवाडा या टीमसाठी टी शर्ट्स देखील त्यांनी स्पॉन्सर केलेत. आणि आपण पाहतोय आता ते आपल्यापासून रजा घेत आहेत. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ कडून आलात आणि मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलंय. चला पाहूया. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहणार आहोत. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. ते आपण पाहतोया प्रवेशने हा फटका देखील चेंडू हवेमध्ये आणि बघा काय झेल पकडला. ओळा कॅच. सुपर ब्रिलियंट फिल्डिंग. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. मला काय हरकत नाहीये. आता नव्यानं बॅटर गौतम येतोय. गौतम धिंडा. बॉल टाकून झालेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा सामना जर बघितला तर एकतर्फा सामना आत्तापर्यंत पाहायला मिळाला आहे. आपण स्कोर कार्ड जर बघितला तर पूर्णपणे स्थिरावला गेलाय. तो म्हणजे 30 या आकड्यावरती अजूनही 61 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. बघा जो थँक्यू डीजे. इथे आणखीन एक विकेट मिळाले आहे. जो झेल पकडला होता यज्ञेश याने आणि यज्ञेश करता प्रणय मुकादम यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. काय जबरदस्त झेल पकडला होता. ब्रिलियंट, सुपर्ब कॅच ऑफ द टुर्नामेंट. मला काय हरकत नाही आहे. एवढा सुंदर झेल त्यांनी ते पकडलाय आणि त्या झेल करता प्रणयजी मुकादम यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलेलं आहे. नवीन बॅटर कुणाल येतोय.
कुणाल धिंडा शेवटचा. इथे एक बॉल बाकी आहे या इनिंगमधील. चेंडू ऑन साईडला केला पुन्हा एकदा यत्नेश आपल्याला पाहायला मिळतो तिकडे. आणि अशा प्रकारे हा सामना इथे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने जिंकलेला आहे. हळक ब्राह्मणगाव संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले टीम. लगेच आपण दुसऱ्या मॅचकडे बोलतोय. नंतर आता मॅच होईल मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाल. अशी एक बिग फाईट बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन या लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी या सामन्याचा सामनावीर आहे, ज्याने खूप चांगल्या धावा बनवल्यात. चला मॅन ऑफ द